वो तो बाद में देंगे, एक बाइट है छोटी सी। चल इस तरफ आओ। रेडी। टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर। यावेळेला मी उपस्थित आहे आमदार संपर्क कार्यालयासमोर आणि आज आपण जर पाहिलं तर अखेरीस कधी नव्हे तो दिवस वसई विरार शहर महानगरपालिकेने आणलेला आहे। एकीकडे महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे, परंतु आज नालासोपारामधल्या विजयलक्ष्मी नगरमधील हजारो बहिणी रस्त्यावरती येणार। आता ही जबाबदारी कोणाची? कोणी केलं हे पाप? कोणामुळे हे पाप उभं राहिलं? आज या तमाम भगिनी आहेत, त्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत। ते असं म्हणतात की जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही। असं काय घडलेलं आहे की आज त्यांना आमदार राजन नाईक यांच्या कार्यालयात यावं लागलेलं। आमदार खासदार यांनी तमाम प्रयत्न केल्यानंतर सुद्धा वसई विरार शहर महानगरपालिकेचे अधिकारी का ऐकत नाही? जाणून घेऊया। आपल्या सोबत मुख्यमंत्रींच्या लाडक्या दुर्दैवी बहिणी आहेत। ताई, आता काय तुमचं काय मागण्या कधीपर्यंत बसणार? जोपर्यंत आम्हाला काही आमच्या ह्याच्या बिहाफमध्ये जोपर्यंत निर्णय भेटत नाही तोपर्यंत तरी आम्ही इथून जाणार नाही। कारण आमच्याकडे आता फक्त हा एक दिवस आणि उद्याचा एक दिवस आहे। परवा ते आमच्याकडे बुलडोझर घेऊन येणार, मग आम्ही कुठे जाणार? काल नोटिसी लावून गेले, उद्या परवापासून पोरांच्या आजपासून परीक्षा चालू झाल्यात, आम्ही कुठे जाणार? दुसरीकडे घर पण आम्हाला भेटत नाहीये। आम्हाला फक्त एवढंच म्हणायचंय की आम्हाला कुठेतरी शिफ्ट करा, आम्हाला कुठेतरी घर द्या, तिथे नाही तर ते दुसरीकडे तरी कुठेतरी द्या, पण आम्हाला घराच्या बदली घर द्या। कारण भाड्याने आता घेण्यासारखी पण आमची आता ही कॅपॅसिटी नाही आहे तेवढी। कारण भाडं भरणार, मुलांचं शिक्षण बघणार की काय करणार? आता शिक्षण पण तुम्हाला माहिती आहे किती महाग झालंय, परवडत नाही आता एकाला पण। आम्ही घरदार सोडून, नोकरी धंदे सोडून इथेच बसणार का? आम्हाला फक्त घराच्या बदली घर द्या, आम्हाला बाकी काय नाही बोलायचंय। नाहीतर उद्या बुलडोजर लागला ना, त्यांना तोडायचं दिला ना परमिशन, सुप्रीम कोर्टने काय सांगितलं की तुम्ही बिल्डिंग तोडा, मग आमच्या सोबतच तोड, समजलं ना? आम्ही खाली करणार नाही, तुम्हाला तोडायची नोटीस आली आहे ना, मग तोडा, तुम्ही बिल्डिंग तोडायचं काम करा। आम्ही आतमध्ये आहोत नाही आहोत तुम्हाला घेणं देणं काय त्याच्याशी? मग आमच्या सोबतच बिल्डिंगी तोडा, आमचं हेच म्हणणं। आम्ही बिल्डिंग मधनं बाहेर पडणार नाही, नाहीतर सिलेंडर आहे सरळ पेटवून देऊ, मग त्याची जबाबदारी कुणाची आहे ना ते त्यांनी बघावी। आमच्याकडे सिलेंडर पडल्यात, पेट्रोल आहे, सरळ आम्ही आग लावून देऊ, मग त्याला जबाबदार कोण राहणार ते त्यांनी बघायचंय। आम्ही आता एवढं भाजपना निवडून आणलं, आम्हाला काहीतरी आशा आहेत त्यांच्याकडून की ते आमच्यासाठी काहीतरी करतील, आमच्या घरासाठी काहीतरी प्रयत्न करतील, म्हणून आम्ही आता इथपर्यंत आलोय। त्याने आम्हाला परवा पण सांगितलं की आम्ही मुख्यमंत्र्यांकडे जातो, त्यांचे प्रयत्न चालू आहेत। आम्ही म्हणतो नाही ठीक आहे, प्रयत्न चालू आहेत, पण त्याचा रिझल्ट कधीपर्यंत आम्हाला देणार? आम्ही तिथून रस्त्यावर आल्यानंतर आम्हाला रिझल्ट मिळणार का? रस्त्यावर येऊन आम्ही जायचं कुठे? आपण जर पाहिला तर लाडक्या बहिणींच्या डोळ्यात अश्रू आहेत। बाकी आता तुमच्या घरावरती तोडक कारवाई होणार आहे, तुम्ही आज या ठिकाणी आलाय, काय व्यथा आहेत तुमच्या? खूप त्रास होतोय आम्हाला, हे सगळं ऐकून आम्हाला आमचं रात्रभर झोप नाही मिळत आहे आम्हाला। आमचं लहान मुलं आहे, ते आम्ही जायचं कुठं आहे साहेब? सांगा कुठं जायचं आम्ही? आता परवा दिवशी बिल्डर येणारच आहे, आम्ही काय करायचं? आम्ही आग लावून मरणारच आहे, आम्ही खाली करणार नाही, तिथंच घरातच बसून राहणार आहे आम्ही अजिबात बाहेर पडणार नाही, मरायच्या जागी मरणार आहे आम्ही। आम्हाला घरच्या बदली घर दिलं तरच आम्ही खाली करणार, नाही तर आम्ही घरातच बसून राहणार, आम्ही खालीच करणार नाही। मरो जगो ते कोणाचं जबाबदारी आहे त्यांनी बघा, आम्ही बाहेर पडणारच नाही। ज्या आता परवा येणार आहे व्हायचं ते होऊ द्या, पण सगळे पब्लिक तर बघूनच राहणार ना, सगळे मेले, कोणीच राहिलं नाही। त्याचं जबाबदारी महानगरपालिकाच होणार आहे, कोणी नाही होणार। जबाबदारी महानगरपालिका, आम्हाला घरच्या बाहेर काढायला लागली ती। माझं एवढाच रिक्वेस्ट आहे, आम्हाला घरच्या बदली घर द्या, आम्हाला शिफ्टिंग करा कुठं तरी। आपण जर पाहिलं तर आज त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत, उद्या त्यांचं घर तुटणार अशी नोटीस वसई विरार शहर महानगरपालिकेने दिलेली आहे। आपल्यासोबत यावेळेला भारतीय जनता पार्टीचे मनोज बारोट देखील आहेत। बारोट साहेब, आता वेळ आलेली आहे कुठेतरी संघर्षाची। तुम्ही त्या दिवशी खासदार, आमदार सगळ्यांनी बैठक घेऊन जर हे अधिकारी ऐकत नसतील मग काय करायचं? सर्वप्रथम ही सगळी इथे बहिणी आली आहे, त्यांची मागणी राष्ट्रज आहे, त्याबद्दल हे विषयच नाही। हा जी 41 बिल्डिंगचा जी विषय आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे। परवा तुम्ही देखील त्या बैठकीला उपस्थित होते। कोर्टाचा आदेश आहे, कोर्टाच्या आदेशाचं कुठेही उल्लंघन होऊ नये आणि ह्यांचे घरं कसं आपल्याला वाचवता येईल त्यासाठी आपण तुम्ही बघितलं आहे की एकमेव असे आमदार आहे की ज्यांनी कोर्टात ही विषय असून सुद्धा अधिवेशनात ही 41 बिल्डिंगचा आवाज उचलणारा पहिला आमदार आहे। म्हणजे त्यांना
या गोरगरिबांबद्दल काहीतरी त्यांना नाही, त्याच्याबद्दल वाद नाही. राजन नाईक साहेब यांच्यासाठी प्रयत्न करतात, परंतु त्याच कोर्टाच्या ऑर्डरमध्ये त्यांना रिहाब करण्याची पण ऑर्डर दिली आहे. मग पोलीस नेता त्यांच्या रिहाबाबद्दल का नाही बोलत आहे? कारण त्यांचं पुनर्वसन करणं हे पण तर कोर्टाने सांगितलंय ना. मग त्यांच्या पुनर्वसनाविषयी कोण का नाही बोलत आहे? पुनर्वसन पहिला आमचा टार्गेट काय आहे की 31 तारीखचं जे डिमॉलिशन आहे ही कोर्टाचं उल्लंघन न होता कसं त्याला आपल्याला एक्सटेन्शन मिळेल, हे एक्सटेन्शन मिळाल्यानंतर सुप्रीम कोर्टाची जे गाईडलाईन्स आहेत त्याचा आपण वापर करून त्यांच्या पुनर्वसनासाठी आणि जे आज ते अनधिकृतमध्ये राहतात त्यांना अधिकृतरित्या राहता कसं येईल त्यासाठी देखील आमचा प्रयत्न चालू आहे. सध्या पण तुम्हाला मी सांगतो, मला 11:30ला याचसाठी मला मिटिंगमध्ये जायचं होतं, पण हे लोक आले म्हणून मी इथे थांबलेलो आहे. 11:30ला त्या कैलास काकाच्या ऑफिसमध्येच मला ह्या संबंधात की आपलं सबमिशन कोर्टाचं कसं करता येते, आपण कसं रिलीफ मिळू शकते, हे आम्ही 4 दिवसापासून लागोपाठ ह्याच प्रयत्नात आम्ही आहोत. आणि आमचा अजूनही मी त्या सर्व आमची बहिणीला असं आश्वासन देतो की आमच्याकडून भरपूर प्रयत्न चालू आहे. आमचा पूर्ण प्रयत्न असेल की तुम्ही बेघर होणार नाही. गेल्या वेळेलाच ह्यांच्या घरं तुटणार होते यांची, त्यावेळेस सगळे पक्ष एकत्र आलेले आहेत. आज पुन्हा तीच परिस्थिती आहे. यांना जर वाचवायचं असेल तर सर्व पक्षांना एकत्र यावं लागेल. तुमची काय हात? माझं एवढंच म्हणणं आहे की ही गोरगरिबांचं घर वाचवण्यासाठी कुठल्याही प्रकारची म्हणजे एकत्र येऊन राजकारण कुणीही करू नये. फक्त आपल्या प्रयत्न हेच असला पाहिजे की ह्यांचे घर कसे वाचतील आणि त्यासाठी आम्ही कुठलाही आमचा स्वार्थ नाही त्यामागे. फक्त आणि फक्त स्वार्थ जर असेल आमचा तर एवढंच आहे की त्यांचं घरं कसं वाचतील यासाठी आम्ही प्रयत्नशील आहे. आणि यांच्या जसं त्यांची जे आहे म्हणणं की बाबा महापालिकेने नोटीस दिली आहे, महापालिका त्यांची प्रक्रिया त्यांची ते चालूच ठेवणार, पण आमच्याकडून पूर्ण प्रयत्न चालू असेल तर नोटीसची तुम्ही काय जास्ती टेन्शन घेऊ नये. त्यांचं असं म्हणणं आहे की नोटीसचं तुम्ही जास्त गांभीर्य घेऊ नका, आम्ही तुमच्या सोबत आहोत. जाणून घ्या अजून काही लाडक्या बहिणी आहेत. दीदी फिर एक बार लटकती तलवार आप लोगों के गर्दन पे आई, क्या कहना चाहिए? क्या कहना चाहेंगे हम? रात को नींद नहीं है, कुछ नहीं, खाना पीना नहीं जा रहा है। हाँ? महानगर पालिका के तरफ से ऑर्डर है, हम मानते हैं, हाँ, लेकिन महानगर पालिका ने घरपट्टी क्यों बिठा के दी? उनको क्यों नहीं नोटिस ठोकते कोई? लाइट बिल क्यों बिठा के दी? हम लोगों को 3-3 हजार रुपए लाइट बिल तो लेते, अभी घरपट्टी भर के आ गए, लगे लेते हैं वो लोग। हाँ, टैक्स पावती हमारे पास, राशन कार्ड क्यों बना के देते हो लोग? 20 साल से मालूम है ये दूसरे प्लान में, तो हम लोगों को क्यों, बिल्डर लोगों को क्यों दिए तुम लोगों ने? हाँ, जब क्यों नहीं तोड़े तो महानगर पालिका पे कोई केस क्यों नहीं करा? कोई बिल्डर ने क्यों नहीं करा? आज हम लोग गरीबों कुछ क्यों उठाना चाहते हैं? क्योंकि हमें हिम्मत नहीं है। अरे हिम्मत बहुत है, भगवान चाहेगा तो बहुत अच्छा होएगा और बहुत बुरा भी होएगा। हम लोगों को ये मत समझो, हमारे आगे देखो भगवान है, भगवान उनके मुंह में ऐसी लाठी देगा कि कल के कल में नोटिस आएगा कि मत तोड़ो, क्योंकि भगवान के आगे कोई नहीं है। हम तो सब आस उनके, ये बेचारे बैठे ले, हमारे लिए बैठे ले, इतना भागदौड़ कर रहे, लेकिन इन लोगों को क्यों नहीं नोटिस ठोकते तुम? हाँ, अगर तुम लोगों ने गलती करे तो तुम हम लोगों को घर के बदले घर दो, हम लोगों को मत नोटिस दे के भगाओ। हम लोगों की ताकत नहीं है साहब। 10,000 रुपए में 3 बाल बच्चे किधर से बढ़ेंगे? हमारे बच्चे की पढ़ाई विढ़ाई सब रुक गई लिए। 10 साल पहले 15 साल पहले ना हम लोग 10 लाख रुपए दिए, उधर का घर बेच के आ गए। हमारे बच्चे को निस्ता यहाँ के बिल्डर लोग ये सब बहुत हम लोगों को फंसाए। 6 साल बिना लाइट में रहे, कौन रहेगा क्या 10 लाख रुपए दे के? 6 साल 8 दिन को एक बार पानी टैंकर का, वहाँ नल क्यों नहीं लाए कोई? हाँ, 35 साल से किसकी संस्था थी वो क्यों नहीं लाए? हम लोगों को एक शौचालय नहीं है। हाँ, हे महत्त्वाचा विषय आहे. 35 वर्ष ज्यांच्याकडे सत्ता होते त्यांनी काय केलं? आता ह्यांचं म्हणणं असं आहे की उद्या किंवा परवा वसई विरार शहर महानगरपालिका विजयलक्ष्मी नगरवरती तोडक कारवाई करणार आहे. आणि जर तोडक कारवाई झाली तर आपण पाहिलं तर आता 10वीच्या परीक्षा जवळ आहे. असं असताना जर यांच्या डोक्यावरनं छत निघालं तर आज मी तुम्हाला दाखवतोय तमाम ज्या भगिनी आहेत यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत, तर त्यांच्या चेहऱ्यावरती नैराश्य आहे. आज ह्या इतक्याच इथे आलेल्या आहेत कारण काही लोक कामाला गेलेले आहेत आणि उद्या जर ही लोक बेघर झाली तर ह्यांच्या मुलाबाळांनी कुठे जायचं? असं असताना राजन नाईक आहेत, खासदार आहेत, ते प्रयत्न तर करतात, परंतु कुठे ना कुठे कोर्टाचा, सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे, आदेशाप्रमाणे यांना पुनर्वसन करणं हे देखील त्या ऑर्डरमध्ये लिहिलेलं आहे. परंतु त्यांचं पुनर्वसन कोण करणार? वसई विरार शहर महानगरपालिका करणार की राज्य शासन करणार? आपल्याला हे सर्व विषय काय वाटतं? कृपया करून कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, वसई विरार.